नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 20 मे 2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक mahateacherrecruitment.org या ऑफिशियल शिक्षक भरतीच्या वेबसाईटवरील पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 टॅबमधील न्यूज बुलेटिनमध्ये लेटेस्ट न्यूजमध्ये आलेला आहे। तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक 20 मे 2024 म्हणजे आजचे प्रसिद्धीपत्रक आपण वाचणार आहोत। ह्याच्यामध्ये 6 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत। पहिला मुद्दा आहे दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारसपात्र उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भातील आवश्यक ती कारवाई नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे। आज अखेर प्राप्त माहितीनुसार 4474 अभियोग्यताधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत। त्यातील 4093 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत। पॉईंट नंबर 2, राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक 20 मे 2024 रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पदभरतीबाबत कारवाई सुरू करण्यात येत आहे। पदभरती संबंधित प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कारवाई सुरू आहे। पॉईंट नंबर 3, विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे। त्याचप्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे। ही अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो। म्हणजे ह्या वेळेस जी आपला म्हणतो की बेकायदेशीरपणे मुलाखतीमध्ये काहीतरी घोळ करता येत होता, तर ती रोखण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे शिक्षण विभागातर्फे दक्षता घेतली जाणार आहे। म्हणजे काहीतरी करणार आहेत त्यांनी, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। ह्याच्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षकाचीच मुलाखतीसह गुणवत्तापूर्ण शिक्षक लागले पाहिजे आणि मुलाखती विनासुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षकच लागले पाहिजेत। ही खूप चांगली स्टेप आहे। पुढे पॉईंट, या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात येत आहे। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क आहेत आणि ज्यांचं आता हे कन्वर्टेड राऊंड मध्ये वगैरे सुद्धा लागण्याची शक्यता नाही, परंतु ज्यांना खूप साऱ्या मुलाखतीसाठी शाळा आलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की 30 गुणांसाठी आपल्याला मुलाखतीसह जी भरती होणार आहे ती होणार आहे। त्या 30 गुणांमध्ये अध्यापन कौशल्य कसं असलं पाहिजे आणि मुलाखतीसाठी काय असलं पाहिजे ह्याच्या संबंधित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर शिक्षण विभाग तयार करत आहे। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तीही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी लागावं म्हणून तयार करण्यात येत आहे। त्याच्यामुळे मुलाखतीवाले विद्यार्थी भ्रमामध्ये होते, त्यांना वाटत होतं की मुलाखतीमध्ये कुठं पैशाचे लेनदेन वगैरे चालेल असं त्यांना वाटत होतं। ते आता चालतंय न चालतंय ही सगळ्या लोकांना माहीत आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। मुलाखतीमध्ये पैसे वगैरे चालतात न चालतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। मग त्याही विद्यार्थ्यांना माहीत होते, तर मुलाखतीसाठी जी विद्यार्थी पात्र होण्याची शक्यता आहे तर त्यांनी खचून जायचं नाही। ह्यावेळेस आपलं शिक्षण विभाग विशेष दक्षता घेणार आहे आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर चालू करणार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये की मुलाखत अशाच प्रकारे घेतली पाहिजे आणि अध्यापन कौशल्यासाठी हीच पॉईंट्स ध्यानात घेतले पाहिजे गुणदान करण्यासाठी। तर ह्याची लवकरच प्रोसिजरसुद्धा ह्या न्यूज बुलेटिनमध्येच आपल्याला मिळेल आणि ज्यावेळेस ही प्रोसिजर येईल त्यावेळेससुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारच आहे, ठीक आहे। पुढचा पॉईंट, समांतर फेरी न्यायिक प्रकरणी व तत्सम बाबी संदर्भात शासन स्तरावरून काही बाबीवर कारवाई पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल, ठीक आहे। समाज माध्यमाद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात। कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी। ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल। तर कुठंही वेळ घालायचा नाही आपल्याला, इथं बघ तिथं बघ असं काहीच वेळ घालायचं नाही। mahateacherrecruitment.org या शिक्षक भरतीच्या महाराष्ट्र शिक्षक भरती संबंधित ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। त्याच्यामध्ये 2 टॅब दिसतील, उजवीकडला टॅब असणार आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पेजवर पोहोचता तिथं मध्यभागी लाल अक्षरामध्ये न्यूज बुलेटिन लिहिले, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी जी वरचं लॅटेस्ट जी असतं वरी असतं वरच्या साईडला, त्याच्यामध्ये लॅटेस्ट न्यूज वरच्या साईडला असते आणि जे जुने जर शिक्षक भरती संबंधित प्रसिद्धीपत्रक पाहिजे असतात खाली 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 येत राहतील ती, ठीक आहे। शेवटी येत राहतील। असं न्यूज बुलेटिनमध्ये एकाच न्यूज बुलेटिनमध्ये सर्व प्रसिद्धीपत्रक अगोदरचेही आहेत
आणि भविष्यात प्रसारित होणारे सुद्धा त्याच न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यासाठी उगाच वेळ घालू नका. ह्या यूट्यूबवाल्यांना सांगितलं, ही माहिती सांगितलं, युलाल्या भरती, मुलाखत युलाल्या, कुठंही वेळ घालण्याची गरज नाही. तुम्हाला जास्तीत जास्त संस्था जर आलेल्या असतील मुलाखतीसाठी, त्याचा मतलब की तुमचे लागण्याचे चान्सेस आहेत, तुम्हाला मुलाखतीला बोलण्याचे चान्सेस आहेत, तर तुम्ही लागलीच मुलाखतीसाठी तयारी करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्ही जुनेही कोणते व्हिडिओ बघू शकतात यूट्यूबवर वगैरे, जी एक्सपिरियन्स्ड टीचर असतात किंवा ज्यांनी मुलाखत दिलेली आहे 2017च्या भरतीमध्ये, जी की 19ला भरती चालू झाली होती 2017ची, तर त्याच्यामध्ये कोणी मुलाखत दिलेली आहेत का पहा, त्यांचे व्हिडिओ पहा. अध्यापन कौशल्यासाठी पॉईंट्स वगैरे असतात, DED-BEDच्या पुस्तकामध्ये असतात, DED-BEDला असतात, ते पहा. आणि अशा प्रकारे मुलाखतीची तयारी चालूच ठेवली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, त्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर येणारच आहे. त्याचबरोबर अगोदरचे आपण मुलाखतीचे व्हिडिओ जर पाहिले तर फायदाच होणार आहे आपला. आणि अध्यापन कौशल्यासाठी कोणकोणते पॉईंट्स असतात, अध्यापन कौशल्य कसे करावी, तर आपल्याला माहितीच आहे DED-BEDच्या विद्यार्थ्याला. आणि एकदा तुम्ही DED-BEDचे पुस्तकं आणून त्याच्यातल्या अध्यापन कौशल्याविषयी थोडंसं वाचन करू शकता, जर तुम्हाला वाचून खूप दिवस झालेले असतील तर. आणि यूट्यूबवरही 2017ची भरती जी 19ला चालू झालेली होती त्याच्यातली मुलाखत दिलेल्या विद्यार्थ्यांची तुम्ही इंटरव्ह्यू पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि असे शिक्षक भरती संबंधी जी ऑथेंटिक व्हिडिओ आहेत, प्रसिद्धीपत्रक वगैरे आहेत न्यूज बुलेटिनचे, ते ऑथेंटिकच व्हिडिओ आपण टाकतो. उगं उठलं की काहीही अंदाजधुंद टाकत नाही. जी ऑथेंटिक आहे, जी ओरिजिनल आहे, तीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. थोडीच माहिती असते, कामाची माहिती असते. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.